नमस्कार, मी गणेश दत्तोबा गुजर आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधत आहे. कोरोना हे जे जागतिक संकट आपल्या देशावरती जगावरती आलेलं आहे, ह्याच्या पार्श्वभूमीवर मी आपणाशी संवाद साधत आहे. तरी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, थेरगाव परिसरातील नागरिक, माझे मित्रपरिवार या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे, ज्यांनी आवर्जून या संवाद जो आपण करणार आहे याच्यासाठी आपण उपलब्ध झालात. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कोरोना जे हे महासंकट जे आहे ह्याच्यावरती आजच्या घडीला तरी प्रभावी उपचार असं कोणताही नाही की लस विकसित झालेली नाही. आज आपण सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून याच्यावरती मात करू शकतो. तर सध्याच्या या पार्श्वभूमीवर मी आपणा सर्वांशी त्या कारणाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहे. तसेच मी आपल्या थेरगाव परिसरातील सर्व पोलीस बांधवांचे मनापासून आभारी आहे की ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या परिसरात कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे ठेवली, राखली. आणि तसेच आपल्या भागातील जे रुग्णालय, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, या सर्वांचे विशेष आभार मानतो की त्यांनी या कोरोना ह्या संकटामध्ये आपण जी सेवा बजावत आहे, जे देश सेवेचं, राष्ट्रीय कर्तव्याचं भान ठेवून आपण जी सेवा बजावत आहे याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तसेच आपल्या थेरगाव परिसरातील जे पण व्यापारी वर्ग जे आपल्या स्वतःच्या जीवाची धोक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला अत्यावश्यक सेवा, किराणा माल असेल, मेडिकल असतील, भाजीपाला व्यावसायिक असतील, हे सर्वजण आपापल्या परीने त्यांच्या पद्धतीने आपल्याला सेवा देतात. या सर्वांचं देखील मी आभार मानतो. आज आपण या ठिकाणी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की येत्या 10-15 मिनिटात आपण या ठिकाणी आपले जे काही प्रश्न असतील, सूचना असतील किंवा आम्ही नजीकच्या काळात येणाऱ्या काही दिवसात या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या थेरगावच्या परिसरात कोणते नवीन उपक्रम हाती घ्यायला पाहिजेत हे आपण आम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून कळवा. तसेच लॉकडाऊनच्या काळात ज्या काही नागरिकांना अडचणी येतात ते किंवा सरकारी ज्या काही गोष्टी ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे त्याबद्दल देखील आपण आमच्याशी बोलू शकता. आपण त्याच्यावर निश्चितच मार्ग काढू. गणेश भाऊ, पहिला प्रश्न जो आला आहे आपल्याला तो प्रिया किरवे यांच्याकडून आला आहे. तर ताईंचा प्रश्न असा आहे की सध्याच्या कठीण परिस्थितीत तुम्ही घरपोच रेशन व किराणा पोहोचवण्याची जबाबदारी घेऊ शकतात का? ताईंनी अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे, जो प्रश्न आत्ता सध्याच्या काळात सर्व गृहिणींना भेडसावत आहे की बाहेर खरेदीला जाता येत नाहीये, संचारबंदी आहे सर्वत्र, आणि अशा परिस्थितीत रेशन आणि किराणा कसा उपलब्ध होईल. तर मी ताईंना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या थेरगावमध्ये किंवा ह्याच आपल्या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात तसेच राज्यामध्ये आपले जे संबंधित मुख्यमंत्री, सरकारी यंत्रणे यांनी त्या ठिकाणी मोफत रेशन वाटप ही योजना चालू केलेली आहे. तरी समजा जर आपणाला रेशन मिळण्यामध्ये जर काही अडचण येत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधा, निश्चित आम्ही आपणास योग्य ती मदत करू. गणेश भाऊ, दुसरा जो प्रश्न आला आहे हा अमोल जपे यांचा आला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगार आणि एकंदरीत जी होणारी बेरोजगारी आहे या समस्येकडे आपण कसे पाहता? कामगार मित्र अमोल जपे यांना या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की लॉकडाऊनमुळे सध्या जो काही व्यवसाय, व्यापार हे जे काही बंद आहेत आणि भविष्यात जे काही कामगार कपात होणार आहे, तर मी आज या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की सर्व सरकारी यंत्रणा त्यांच्या परीने मदत करणार आहेच. तसेच आम्ही स्वतः, मी असेल, आमचे मार्गदर्शक नेते संतोषांना बारणे असतील, नगरसेविका मायाताई बारणे असेल आणि मी असेल, आम्ही आपल्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहोत. आणि येणाऱ्या नजीकच्या काळात मी सर्व कामगार बंधूंना अशी विनंती करतो, कामगार मित्रांना अशी विनंती करतो की आपल्याला
कोणत्याही ठिकाणी जर संबंधित कंपनीने पगार आपला केला नाही किंवा पगार कपात करत असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित सांगा. आम्ही त्या ठिकाणी आपल्या बरोबर येऊ आणि आपली जी काही समस्या आहे, जो काही प्रश्न आहे, ती निश्चित त्या ठिकाणी आपणास मदत करू. गणेश भाऊ, महेश गुप्ता म्हणून आहेत, त्यांचं असं एक विचारणं आहे की तुम्हाला काय वाटतं की हा जो लॉकडाऊन जो आहे हा 3 मे नंतर वाढू शकतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. खूप छान महेशजींनी प्रश्न विचारलेला आहे. महेशजी, आपणाचा जो हा प्रश्न आहे हा सगळ्यांना आता सध्या भेडसावतोय. तर त्यात मी माझ्या परीने एवढंच सांगतो की कोरोना हे जे महाभयंकर संकट जे आपल्यावर ओढवलेलं आहे, हे म्हणजे निसर्गाचं संकट नाही आहे. निसर्गावर मानव मात नाही करू शकत. हा, पण मानव निर्मित ज्या पण काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपण निश्चित मात करू शकतो. मला माझ्या परीने असं वाटतं की हे जे संकट आहे याच्यावरती जी लस विकसित व्हायला पाहिजे त्याच्या परीने सर्व डॉक्टर्स, लॅब, सर्व सरकारी संस्था, पूर्ण जग त्याच्या पाठीमागे लागलेले आहे की लवकरात लवकर लस कशी आपल्याला उपलब्ध होईल. तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळात निश्चित याच्यावरती लस उपलब्ध होईल आणि आपण सर्वजण येणाऱ्या काळात निश्चित पहिल्यासारखं जे काय आपलं सुरळीत आनंदमय जीवन आहे हे जगू. गणेश भाऊ, पुढचा आपला जो प्रश्न आलेला आहे तो शार्दूल बेनारे यांचा आलेला आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारी यंत्रणा आणि कर्मचारी यांच्यासाठी काही सुविधा आपण पुरवणार आहोत का. आमचे मित्र शार्दूल बेनारे यांनी जो प्रश्न केलेला आहे, या प्रश्नाच्या माध्यमातून मी सर्व थेरगावमधील सर्व नागरिकांना आणि जे कोण बाकीचे डॉक्टर्स, सरकारी कर्मचारी आहेत यांना देखील सांगू इच्छितो की येणाऱ्या नजीकच्या 15 दिवसाच्या काळात आम्ही थेरगावमध्ये जितके हॉस्पिटल्स आहेत, जितके क्लिनिक्स आहेत, येथील जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, या सर्वांना पीपी किट उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून त्यांच्या जीवाची संरक्षण होईल आणि संपूर्ण ती लोक सुरक्षित राहतील. गणेश भाऊ, पुढचा एक जो प्रश्न आहे हा दिलीप सुपेकर विचारत आहेत. तर त्यांना कोरोना प्रतिबंधक किट मिळालेले नाही अशी त्यांची समस्या आहे आणि ते राहत आहेत मंगलनगर या भागात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल. सुपेकर साहेब, लवकरात लवकर येत्या 2 दिवसात आपल्याला आम्ही जे आरोग्य किट जे वाटप करत आहोत हे सध्या जवळपास 9 ते 10 हजार नागरिकांना याचं वाटप झालेलं आहे. पुढच्या जो 2-3 दिवसाच्या वेळेत आपल्या घरपोच आपल्याला हे किट आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपलब्ध होईल. तसेच जर आपणापर्यंत हे पोहोचलं नाही तर निश्चित आपण आम्हाला फोन करा, संपर्क करा, आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. गणेश भाऊ, पुढचा जो प्रश्न आहे हा दिवेश पिंगळे यांचा आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्याकडून लोकांना काय आवाहन कराल. दिवेश पिंगळे तसेच थेरगाव परिसरातील सर्व नागरिक या सर्वांना मी सध्या तरी आव्हान हेच करू इच्छितो की लॉकडाऊन जो आपल्या परिसरात, आपल्या शहरात, राज्यात चालू आहे हा 100% यशस्वी करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच आपण या ठिकाणी येणारा जो संचारबंदीचा काळ आहे याच्यात पोलीस प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करा. जर आपणाला खूपच अडचण असेल, हॉस्पिटलचं कारण असेल किंवा जीवना अत्यावश्यक सेवेचं कारण असेल तरच बाहेर पडा आणि तसेच मास्कचा वापर केल्याशिवाय आपण बाहेर येऊ नका आणि जेणेकरून कोरोना हे जे आपल्यापर्यंत जे संकट येऊन पोहोचलेले आहे ह्या संकटाला आपण रोखू शकतो. त्याच्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. मी सर्वांना हेच आवाहन करतो की कोरोना याच्यासाठी सोशल डिस्टन्शन हेच प्रभावी उपचार पद्धत आहे. सध्याच्या नजीकच्या काळात आपण सर्वांनी सोशल डिस्टन्शन आणि मास्क आणि सॅनिटायझर याचा वापर करावा. गणेश भाऊ, अजून एक प्रश्न आलेला आहे जो आपल्याला रोहिदास पोपट धुमाळ यांनी विचारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही काही विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, मास्क वापरत नाहीत. तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल. सर्व मित्रांना एकच आवाहन करतो की आत्ता गेल्या 2 दिवसापासून थेरगाव परिसरात आपण जवळपास 9 ते 10 हजार मास्क, हँड ग्लोव्ज आणि हेडकॅपचं वाटप केलेलं आहे. समजा आपले जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या नसेल तर आपण आम्हाला संपर्क करा, आम्ही ते आपल्यापर्यंत पोहोचू, घरपोच पोहोचू. तसेच मी सर्वांना, मित्रांना आणि थेरगावमधील नागरिकांना आणि शहरामधील नागरिकांना, माझ्या मित्रपरिवारांना विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रात आपण पाहतात की सध्या कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भयंकर वाढत चाललेलं आहे.
आपल्या जवळच पुण्याची जर परिस्थिती पाहिली आज तर आपण जवळपास 500चा टप्पा ओलांडलेला आहे कोरोनाबाधित रुग्णांचा. आपल्या भागाचं सुदैव असं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये थेरगावात फक्त 2 रुग्ण आढळलेले आहेत. तर प्रशासन ह्या गोष्टीवरती डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, त्यांच्या जीवाची बाजी लावून त्या सर्व लोकांना कोरोनामुक्त करतायत. तर आपलं या ठिकाणी फक्त एकच कर्तव्य आहे की थेरगावमध्ये जे 2च पेशंट आहे या 2चे नजीकच्या काळात 20 किंवा 40 नाही व्हायला पाहिजे. प्रशासन त्यांचं काम, डॉक्टर त्यांचं काम पूर्णपणे करतात, ते 2ची संख्या शून्यावरती आणतील. तर तुमचं माझं फक्त हेच काम आहे, सध्याच्या घडीला घरातच राहा, सुरक्षित राहा. या येणाऱ्या संकटात भर नका पाडू. आपण या येणाऱ्या संकटात पोलीस असतील, सरकारी यंत्रणा असतील, डॉक्टर्स असतील, यांच्या सूचनांचं वेळोवेळी पालन करत चला, एवढंच मी सांगू शकतो. गणेश भाऊ, आपल्याला 2 प्रश्न आले आहेत जे एकमेकांशी जवळपास सिमिलर आहेत. तर तो प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत दिसत नाहीयेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जनतेमध्ये लोकप्रतिनिधी आता दिसले पाहिजेत का? आणि हा प्रश्न विचारला विलास येळवंडे यांनी. विलासभाऊ येळवंडे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे हा खूप छान प्रश्न आहे. सध्याच्या काळात मी जर माझ्या वतीने एवढंच सांगतो की कोरोना जे हे संकट आहे याचा प्रत्येक देशवासीय घरात बसून मुकाबला करतोय. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, यांनी देखील हेच आवाहन केलं की कोरोनाची जी लढाई आहे त्या लढाईत आपण सर्वांनी मिळून याच्यात उतरायचं आहे. त्या ठिकाणी मला राजकारणावर भाष्य मी करू इच्छित नाही, फक्त मी एवढंच सांगेल की आपल्या भागामध्ये आपण सर्वजण, तुम्ही देखील त्या ठिकाणी अन्नछत्राचं जे वाटप करता एक स्तुत्य उपक्रम आहे. आपण सर्व मिळून हे प्रश्न सोडू. माझा असा स्वतःवरती ठाम विश्वास आहे की येणाऱ्या नजीकच्या काळात आपण कोणावरही विसंबून न राहता आपल्याला जे प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेले आहेत ह्या प्रश्नांची जी सोडवणूक आहे ही आपण स्वतः करू. आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते प्रत्येक जण त्यांच्या यथाशक्तीने ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत किंवा त्यांना जे शक्य आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण मदत करतात. गणेश भाऊ, पुढचा जो प्रश्न आहे तो विनोद भुरुक या आपल्या बांधवांनी विचारलाय. तर त्याचा असा प्रश्न आहे की सध्याच्या काळात मराठी बांधवांना छोट्या व्यवसायासाठी काही मदत आपणाकडून होईल का? विनोद भुरुक या आमच्या मित्रांच्या प्रश्नांच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या परिसरातील जे पण छोटे लघु उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, ज्यांना कोणालाही अडचणींचा सामना करावा लागत असेल, आर्थिक असतील, सरकारी गोष्टी असतील, प्रशासनाच्या गोष्टी असतील, तर त्यात मी आपल्या पाठीशी 100% उभा आहे. आपण मला संपर्क करा. आपली जी पण काही अडचण असेल मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर गणेश भाऊ, पुढचा जो प्रश्न आहे हा आपल्याला कीर्ती साळुंखे यांचा आलेला आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की तुमचं हे सगळं करण्यामागचा हेतू काय आहे? ताईंनी जो प्रश्न विचारलाय हा खरंच छान प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक माणूस आज समाजामध्ये जो पण काही काम करतोय हे काम का करतोय, त्याच्या मागची भावना काय हे पुढे यायला पाहिजे. ताईंनी देखील मला जो प्रश्न केलाय मी माझी भावना याबद्दल एवढीच सांगू इच्छितो की आज पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, सरकारी कर्मचारी, सर्व यंत्रणा त्यांच्या पद्धतीने देशसेवेची राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे. तर मी आज ज्या भागात राहतो थेरगावमध्ये, ज्या भागात माझा जन्म झालेला आहे, जिथं मी लहानाचा मोठा झालेला आहे, त्या भागासाठी काम करणे हे माझं मी राष्ट्रीय कर्तव्य समजतो. आणि तसेच आज मी काय करतोय, इतर लोक काय करतात ते हे महत्त्वाचं नसून थेरगावसाठी काय होते, आज कोणते उपक्रम होतात ते हे महत्त्वाचं आहे. जर विचारसाल तर कोरोनाचे संकट जेव्हापासून आपल्यावरती ओढावलंय त्याच्यानंतर आपण त्वरित आपल्या प्रभागाचे नगरसेविका मायाताई बारणे, आम्ही सर्वांनी मिळून निर्जंतुकीकरण फवारणी ही स्वखर्चाने केली. तसेच मोफत मास्कचं वाटप, आरोग्य किट ह्याचं वाटप करतोय. ह्याच्याबद्दल माझी एकच भावना आहे की आज थेरगावसाठी जे काय होतंय हे महत्त्वाचं आहे. आता कोण करतंय हे महत्त्वाचं नाही. आणि तसंच जर माझ्या कामामधून जर थेरगावमधील नागरिक सुरक्षित राहत असतील, जर त्यांच्यापर्यंत किंवा पर्यायाने आपल्या भागात जर 2ची जी रुग्णसंख्या आहे ही जर वाढत नसेल
तर हे काम केल्याचा मला निश्चित आनंद आहे आणि भविष्यात देखील मी अशी कामं करतच राहील. याबद्दल तुमच्या सर्वांचं पाठबळाची मला आवश्यकता आहे. गणेश भाऊ, आपली एक भगिनी आहे निकिता भंडारी, तर तिची एक अडचण आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की आताच्या काळात जे दुकानदार धान्याचा किंवा इतर काही वस्तूंचा भाव वाढवून लावतात आणि गरीब सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत, ऑप्शन नसल्यामुळे जनतेने या परिस्थितीत काय करावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी पुन्हा एकदा थेरगावातील सर्व व्यापारी मित्रांना विनंती करतो की हा जो काळ आहे, हे जे संकट आहे आपल्याकडं आलेलं आहे, हे आत्ता राष्ट्रीय संकट आहे, राष्ट्रीय आपत्ती आहे. तर आत्ताच्या काळात आपण मानवतेचं दर्शन घडवूया, आपण व्यवसाय करा, व्यापार करा, पण आपण काळा बाजार करू नये अशी मी आपणास विनंती करतो. तसेच ताईंच्या माध्यमातून थेरगाव परिसरातील नागरिकांना सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या परिसरात किराणा माल किंवा बाकी अशा ज्या अत्यावश्यक सेवा आहे, जिथं आपणास वाटत असेल की ह्याचे जे दर आहेत हे आवाजावी चढ्या दराने हे विकतात किंवा विक्री करतात, आपण निश्चित आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्या दुकानदारास योग्य ते मार्गदर्शन करू, समज देऊ आणि त्यांना ह्या गोष्टींची जाणीव करून देऊ की आपल्याला राष्ट्रीय आपत्तीमध्ये जे काय आहे ते योग्य दरात विक्री केली पाहिजे. गणेश भाऊ, पुढचा जो प्रश्न आहे तो अशोक धुमाळ यांनी विचारला आहे आणि त्यांचा प्रश्न असा आहे की पुन्हा आपल्याला औषध फवारणी करता येईल का? अशोक भाऊ, आपण जो प्रश्न विचारलेला आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की लवकरच आपण जे आत्ताचा हा जो लॉकडाऊन आहे हा 3 मेला संपणार आहे की वाढणार आहे, हे आपल्याला 30 एप्रिलला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे सांगतील की येणाऱ्या नजीकच्या काळात आपला जो लॉकडाऊन आहे हा 3 मे पर्यंत राहणार आहे का 3 मेच्या पुढे जाणार आहे. जर समजा 3 मेच्या पुढे गेला तर आम्ही 3 मे नंतर फवारणी करणार आहोत आणि जर समजा 3 मे पर्यंतच राहिला तर त्याच्या आतमध्ये म्हणजे साधारणतः 29 ते 30 एप्रिलला आम्ही फवारणी पुन्हा एकदा करणार आहोत. गणेश भाऊ, एक आपल्याला एक सल्ला वजा एक आपल्याला सूचना आली आहे सुनीता कळशेट्टी यांच्याकडून. त्यांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन अजून स्ट्रिक्ट करायला पाहिजे, अजून तरी लोक बाहेर विनाकारण फिरत असताना दिसत आहेत. तर याबद्दल तुम्ही आत्ताच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन कराल? थेरगाव परिसरातील लोकांना तसेच आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे पण लोक संवाद साधतात ते पाहतात ते या सर्वांना विनंती करू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी खूप महत्त्वाचं किंवा अत्यावश्यक गोष्टी असेल त्याच्यासाठीच बाहेर पडा. तसेच थेरगाव परिसरातील नागरिकांना विनंती करतो की आपण देखील विनाकारण घराबाहेर फिरू नये, प्रशासनावर ताण येतोय ह्या गोष्टींचा विचार करा. आणि बाकी परिसरातील इतर नागरिकांना मी माझ्या परीने सूचना करतोय की आपण देखील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका की ह्या भागामध्ये एक रुग्ण आढळला किंवा इतर ठिकाणी एखादा रुग्ण आढळला, तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करा. आणि ह्या गोष्टींमध्ये मी आपणास एवढंच सांगेल की आपण सर्वांनी मिळून हे जे जागतिक संकट ओढवलेलं आहे याच्यावरती आपण निश्चित मात करूया. गणेश भाऊ, पुढचा जो प्रश्न आहे हा रोहिदास पोपट धुमाळ यांनी विचारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनामुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची घरे बंद आहेत, त्यामुळे भुरट्या चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तर आपल्याला आपल्या माध्यमातून काय करता येईल का? मी या प्रश्नाच्या माध्यमातून थेरगावमधील ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या परिसरात हे चोऱ्या, भुरट्या चोऱ्या ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे. सर्वांनी सतर्कता बाळगा. येणाऱ्या नजीकच्या काळात सावधरित्या या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून राहा. अनोळखी व्यक्तींना आपल्या परिसरात फिरून देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो सर्व घरमालकांना की आपण आपल्या परिसरात जे पण नागरिक आपल्याकडे भाडेकरू म्हणून राहतात ते आपण एक आपल्याकडे जो पण नागरिक आश्रयाला आलेला आहे त्याला आज तुमचाच घरमालक म्हणून आश्रय. तर मी एवढंच सांगेल की येणाऱ्या नजीकच्या 1-2 महिन्याच्या काळात जे काही घरभाडं असेल ते आपण त्याच्याकडनं घेऊ नका. मानवतेचा दृष्टिकोन ठेवून ह्या सर्व बाबतींचा विचार करा की सध्या 2 किंवा 1.5 महिन्यापासून तो कामगार वर्ग, तो भाडेकरू घरातच आहे. तरी आपण सर्वांना एवढंच आवाहन करू इच्छितो की त्या ठिकाणी
पर्यायी परिस्थिती पहा, तुम्ही वास्तव पहा, मानवतेच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पहा. आणि सर्व घर मालकांना विनंती आहे की आपण आपल्या परिसरातील फ्लॅटधारक असतील, शाळेतले नागरिक असतील, ह्या सर्वांना आपण सहकार्य करा, मदत करा, एवढंच बोलू. आपल्याला अजून एक प्रश्न आलाय श्रीपाद काटे यांचा. तर त्यांचा असा प्रश्न आहे की दुग्ध व्यावसायिकांना आपण सध्याच्या परिस्थितीत काय सल्ला द्याल? आमचे मित्र श्रीपाद काटे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे दुग्ध व्यावसायिकांना, तर आत्ताचं जे संकट आहे, हे संकट आपल्यासमोर अशा ठिकाणी ओढवलेलं आहे की आपण व्यवसाय पाहायचा का स्वतःचा जीव पाहायचा. आणि त्याच्याच बाजूला दुसरीकडे लॉकडाऊन पण आहे. तरी सरकार या पातळीवरती याचा पूर्णपणे विचार करत आहे आणि येत्या नजीकच्या 4-8 दिवसात याच्यावरती मार्ग निघेल आणि सर्व दुग्ध व्यावसायिकांना त्यांची नुकसान भरपाई येणाऱ्या काळात मिळून जाईल. तरी मी पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवारांना, नागरिकांना, बंधू भगिनींना, माता भगिनींना विनंती करतो की कोरोना हे जे महासंकट आलेलं आहे, या संकटामध्ये आपण सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. तसेच आपल्या घरातील वृद्धांची, आईवडिलांची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या आणि ह्या कोरोना संकटावरती मात करण्यासाठी सोशल डिस्टन्शन, तसेच मास्क असतील, सॅनिटायझर असतील, या वस्तूंचा वापर करा. आणि आपणा सर्वांना ह्या गोष्टीपाशी मनापासून आभार मानतो की लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी जो संयम बाळगलेला आहे, हा संयम आणखी आपल्याला येत्या काळात बाळगणे गरजेचं आहे. जर मला म्हणून तुम्ही विचारसाल तर माझ्यासमोर 2 गोष्टी आहेत, तसेच आपल्या सर्वांसमोरही 2च पर्याय आहे सध्या. आपल्याला जीव महत्त्वाचा वाटतो का बाहेर फिरणं महत्त्वाचं वाटतं? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा की आपलं जीव महत्त्वाचा आहे का आपल्याला बाहेर फिरणं महत्त्वाचं आहे. निश्चित तुम्हाला प्रत्येकाला याचं उत्तर मिळून जाईल. आपला जीव महत्त्वाचा आहे, आपण महत्त्वाचे आहोत. त्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो, घरीच राहा, सुरक्षित राहा. तसेच आपणास काही मदत लागलीच तर आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.